नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता रात्री 9 वाजले आहेत आणि आपण आलो आहे ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. डिंगणी गावचं ग्राम मंदिर आहे केदारेश्वराचं. आणि आज आहे ना डिंगणी गावचा शिमगोत्सवाचा आज आहे शिंपणा उत्सव आहे. आणि आज आहे नमन वगैरे. अजून कोकणामध्ये शिमगोत्सव सुरू आहे आणि डिंगणी गावचा शिमगोत्सव आणि आज त्याचा शिंपणोत्सव आहे. तर आज नमन वगैरे आणि ग्रामदेवतेच्या मंदिरात आलो आहे सहकुटुंब. देवाची ओटी वगैरे भरायची आहे देवींच्या. हे बघा, सानेवरती आल्याच्यानंतर ना अशा प्रकारचे सगळे स्टॉल्स वगैरे लागलेले असतात. हे सगळे आपले स्थानिकच आपल्या गावातली माणसं असतात. शिमगोत्सव जवळजवळ संपत आला आहे आणि अगदी शेवटच्या दिवसातली ही मजा असते. आणि शिमग्याचा जो आपण खाऊ म्हणतो की नाही, शिमग्याचा खाऊ, तो हा शिमग्याचा खाऊ लोक आवडीने मुंबईला वगैरे घेऊन जातात. नमस्कार. शिमग्याचा खाऊ छान. आणि इकडे बघा प्रसादाचं जे जेवण असतं ना, ते इथे जेवण वगैरे सुरू आहे. आता हे सगळं जेवण वगैरे झालं की नंतर मग नमनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि हा आहे ना आपल्या होळीचा माड आहे. जो होळीची जेव्हा सुरुवात होते त्यावेळी इथे हा असा माड उभा केला जातो. आणि उपस्थित सगळी डिंगणी गावातली ही संपूर्ण जनता जो संपूर्ण आजचा कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून इथे आलेली आहे. त्या बाबा इथे बसलेत. नमस्कार. संपूर्ण नमनाच्या कार्यक्रमाची तयारी झाली आहे. बघा, आतमध्ये सगळा सेटअप वगैरे झालेला आहे आणि त्या बाजूला कलाकार सगळे तयार होत आहेत. आणि आता आहे ना थोड्याच वेळानं नमनाला सुरुवात होईल. उंच डोंगर दरे गाव माझं डोंगरावरी.
यामध्ये काहीच फरक पडायला नाही महाराज. महाराज त्यावेळी तो तुमचा कायदा खूप चांगला होता. बलात्कार व अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा किंवा त्याचे लिंगच कापून त्याला हद्दपार करायचे. महाराज त्या कायद्यासाठी आज तुम्ही हवे होतात. पर स्त्री माते समान असा तुमचा तो संदेश आज जगाला आठवण करून द्यायला महाराज तुम्ही हवे होतात. महाराज तुम्ही हवे होतात. वाघाच्या घशात घालून हात मोजीने दात ही जात मर्द मराठ्याची, ही जात मर्द मराठीची अशा महाराष्ट्राचे लाडका आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा आणि त्यांच्या या परम स्मृतीत या मंडळाकडून एक छोटंसं गीत आम्ही सविनय सरसर सादर करावं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मनापासून आज लढून गण मी काव्याने राखली महाराष्ट्राची लाज मुद्रा करतो शिवबाला. मनापासून आज मुद्रा करतो शिवबाला. मनापासून आज मी मनापासून आज मुद्रा करतो शिवबाला. मनापासून आज मुद्रा करतो शिवबाला.
नाहीतर युद्ध कर ये मग पाहतोच काय होय आमच्या या त्रिभुवनावरती त्या सिंधू दैत्याने हाकार माजवला आहे आम्हाला तिने देवांवरती त्यांचं आमचं जीवन चला परत सोडलंय त्याच्यावरती एखादा उपाय सिंधुदैत्य अजूनही शांत झालेला नाही तो अजूनही तुमच्या मार्गावर आहे म्हणजे काय म्हणताय नारदमुनी तो अजून पण आमच्या पाठलाग करतोय हो अजूनही येतोय देव हो नारदमुनी सांगितल्याप्रमाणे ते सिंधुदैत्य आपल्यावरती चाल करून येईल देव हो आपण पण त्याच तऱ्हेने लागूया बाहेर तरी नाही ना देव लोकांनो तुमच्या पाठलागावर माझ्या बंदिस्त या कडकडीचा सिंधू दैत्य याच्याशी युद्ध करा देव युद्ध करा सिंधू दैत्य आता आम्ही तीन लोकांचे तीन देवत आम्ही एकत्र आलो आता तुला आता तुझी फक्त हिंमत कशी होते ते इंद्रदेवा अरे या ब्रह्माने या सिंधू दैत्याला अमृत ग्रहण करून अमर केला आहे सिंधू दैत्या तुझ्यामध्ये एवढी हिंमत असेल तर करतो ना तुमच्याशी मग काय करतोस युद्धाच्या
आणि यातून सुटका आता यात सुटका करण्यासाठी देव बाप्पा तुम्ही कृपया आम्हाला सांगा. देव हो, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही त्या गणेशाची आराधना करा. तो तुम्हाला यातून जास्तीच मार्ग दाखवेल. नारायण नारायण. सांगा त्याला उपाय करावा लागेल. आपण गणेशाची आराधना करूया. गणेशाय नमः.
देवाच्या बळावरती हाहाकार वाजवला आहे आणि आमच्या तिन्ही देवांचे जीवन तुला बळ करून सोडला आहे. देव हो, तुम्ही चिंता करता का? त्या सिंधुताईच्या समोर माझ्यासाठी दिला आहे. शेवटी मी या पृथ्वीचा रचना करलेली आहे. ठीक आहे चिंता करू नका, मी घेतो त्याचा समाचार. ठीक आहे हे सिंधुताईच्या, एक पाऊल देखील पुढे टाकलात तर बघून राहा. कोणती मुलगे पोरा? अरे हे पहा, या साऱ्या देवाला आणि तू कोण आहे? हे सिंधुताईच्या, मी या पृथ्वीचा रचना करणारा श्री गणेश गजानन आहे. गणेश गजाने गणेशा, मग काय पात्र तुझ्या अंगात समर्थ असेल तर स्वीकार आव्हान. ठीक आहे.
आवाज तुला माहिती कोणाला बरं माझ्या उठी मावशी होते नको अरे मावशी ना मावशी हे मावशी अगं काय ग म्हटलं पोरीनं अगं कशाला ग येतं खरं अगं पोरीनं अगं मावशी तू मला कशाला आठवण आली बघा मावशी तू येतं खरं असं काय येत्या बघा जरा हळू जरा म्हातारी आहे ना जरा हळूहळू येणार ना बरं जरा बोलणं येते ग कागं बोंबळताय हाक मला मारताय कागं बोंबळताय हाक मला मारताय पोरी मला मारला इथे मी मारला अगं पोरी मला मारला इथे मी मारला कागं बोंबळताय हाक मला मारताय कागं बोंबळताय हाक मला मारताय पोरी मला मारला इथे
आता काय अगं काय ग कशाला बोलता तुम्हाला मावशी आम्ही तुला फक्त बोलवलं आणि एवढी नटून होतो अगं मला माहिती होतं ना माझ्या पोरी अशा कटून मला माहिती काय मग आता कशी मागवलं ना काय मावशी या सर्व पोरीला साधा सुद्धा करून चालेल आणि तुझ्यावर कशा आवडलं नाही गेलं तुम्हाला मावशी आता पोरीला बघणार की तुला बघणार आता हे तुम्हीच ठरवा अगं काय ग बाबा कोण रे कुठून जावं बाबा मावशी हा तुला बघायचं काय काय बघ कोण आवडले तर बघायचं तुला हा आणि सर्व लोकांना विचारून बघ पोरीनो मला काय विचारलं नाही तुम्ही विचारून बघा बरं ऐक सर्व ऐकताय का इथे सर्व ऐकताय का बरं. पोरी आवडली का मावशी आवडली कोण? आता ठरलं. माईक वर ये. त्याचं बघा. मावशी नाही आवडली बरोबर असतं असतं सर्व भावाचं बरोबर प्रेम असतं आता मंडळी माझा पण विश्वासावर उत्तर द्या की मावशी तर नाही आवडली ना मग माझ्या पोरी तरी आवडले काय हा? कुठली? अरे बाबा डोला मारू नको तुझ्यावरती अगं सांगताय तुला काय आहे ना तर माझा एकचाच पोर आहे हा असो नाही आवडली तर नाही जाऊ दे. पोरीनो, अगं मावशी आम्ही सगळ्यात मुली नवीन चालले बाजारावर खुशाल जाऊ बरी. मावशी आम्ही कुशात गेलो तर तुला काय करायचं मला कशाला काय तुम्ही मला कधी जाता आम्हाला आता लग्न सोबत झालं असू दे तरी मी काय तुझ्यावर नाराज नाही हा भाई पोरीनो, जे मावशी आहे ना तुमच्या पाठीकडे कधी पण जिथं कमी तिथं मी आम्हाला ते घेत नाही मावशी पुढे बोला. अगं मावशी आम्ही बाजारात चाललो का ते रस्त्याची कुणाला माहिती नाही पण तर तुझी गरज लागली म्हणून बघा काही चिंता करू नको ही मावशी तुला सदी पाठीशी आहे बघ चल काय चला तर मग काहीतरी गंमत जमत झाली पाहिजे अगं हो मावशी या इकडे खूप सुंदर आवाज आहे बघ. कोण बोलणार आहे अगं मावशी तू एक गाणं बोल मी बोलू कगतारीच्या चिंचवाडीच्या दारीच्या चिंचवाडी. असं गाणं चालत नाही अगं काय बोलते मग तू तरी बोल काय घ्या चला सयानो डोईवर माठ, चढून जाऊया यमुना घाट. घ्या चला सयानो डोईवर माठ, चढून जाऊया यमुना घाट. चला
देवबाबाच्या चरणी प्रणाम होतो. आशीर्वाद असो. देवबाबा हे काय की बोलवण्याचे कारण? कारण म्हणजे एकच, आज मथुरेचा बाजार सोळा सत्र 308 गोपिका घाट पाटावर मथुरेचा घाट चढत आहे. परंतु त्यांच्या मालाची विक्री आपल्या गोपिकांना झाली पाहिजे. ठीक आहे देवबाबा, तुम्ही जा कुंजावाला, आम्ही घेतो त्यांचा समाचार. ठीक आहे, येतो तुम्ही. काय रे तुझ्या? अरे बेंद्या, अरे देवबाबाने आपल्याला कामगार शिकवले बघ. मी काय ऐकलं ना, तुझ्या कानात काहीतरी पडली. अरे एवढ्या मोठ्या मोठ्या देवबाबा ओरडून गेले आणि तुझ्या बाजूला ओरडत होते. तो ऐकलं काय? साईडला होतो. अरे मग तो आलाच कशाला? तू आला, मी आलो बाजूला. अरे बापरे, काय देवबाबाने आपल्याला कामगार शिकवले बघ. कोणते? 1600-360 गोपिकांचा मेला ताट माट करून नित्यनेमाने मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांचा रस्ता आडवा करायचा आहे. हे तुझ्या नाही होणार. अरे बाबा, मग तू आलाच कशाला? अरे बापरे, एक काम कर, तुझ्या काही संगतीचा कोण संगट आहे काय लहानपणीचा? माझ्या संगतीचा बघा, नक्की मग तू हाक मारला तर येईल काय तो? पण तुझ्या तो मित्र म्हणजे मला माहिती आहे, तो नेहमी गुरा घेऊन जातो. काही गुरा घेऊन बाहेर चालायला जातो आणि चुकून जर गेला असेल तर बघा गाईला घेऊन वगैरे येणार नाही ना. मग मी हाक मारतोय हा. अरे पाकड्या रे पाकड्या. अरे कुठे गेला तू, कुठे गेला? अरे पाकड्या रे पाकड्या. अरे पाहिलं का? अरे लवकर ये, लवकर ये, इकडे बघ, मजा आहे बघ, मजा. अरे मेल्या कशाला बोलत मला तू? असं काय बोलतो रे? काय बोलला तो? कशाला बोलला तू? अच्छा, असं काय? तुला भाषा बरोबर जमते रे. अरे इकडं दही दूध खायची मजा आहे बघ, गोकुळात, लवकर ये. मेल्या तुझी रजू का? मला ना इकडे काजूना बोंडा भेटला बघ. अरे बाबा, तू काजूची पुढे बाजूला ठेव आणि इकडं दूध खायला ये बघ. असं बोलतो तू आहे? बघा येतो. हा, ये. या, 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 या. अरे, हे सुद्या, काय बोलतो? कशाला बोलवलं? अरे, इकडे ये. मी काय बोलतो? नेहमी हा दोघांना असतात. आणि हा एकटा कसा आहे? हो, काय नाही, आता हो, उभं. काजूच्या खाली गेलो होतो. काजूच्या खाली. खाली गेलो होतो. अरे तुझ्या तो बरोबर अंगुडा, वाकड्या, तो काय? अरे त्याला सगळं सांगितलं मी सांगितलं जातो काजू खाली. त्याला म्हणलं काजी कपिला काय चुकले तुला सुचून ये. अजून काय त्याला पत्त्याला. तो त्याला एकट्याला बोलवलं तर बरोबर. चुकून त्या कापीला जर घेऊन आला तर वाट लागले वाटतो. अरे बाबा काय सांगू तुला तो गायला शोधत नसेल. हा. तो काय करत असेल माहिती आहे काय करत असेल? एकटा झाला लय नाद आहे बॅटचा आणि बॉलचा. काय बोलतो? अरे काय? बॉल आणि बॅटचा एवढा त्याला नाद आहे. काय सांगू तुला. आपल्या देवपप्पांनी शिकवलं ते. अरे मग अरे त्यांना तर चेंडू बोलीचा नाद आहे बरोबर. आणि विठू दांडूचा नाद आहे. अरे पण हा कुठे गेला काय माहित नाही. कोणत्या डोंगरात गेला काय माहित नाही. आता? त्याला मी हात मारतो बघतो. तू चाक मार बोल. काय झालं का? नक्की नक्की बॅट खेळत
असेल का बॅट बॉल? आता बघ, तू जर ज्याप्रमाणे म्हणतोय काली कपिला सोडायला गेलाय तर मला वाटतं तो तिकडच असेल. होय. हा, पण लवकर जरा यायला सांग बघ. बघतो हा. हा हा. बंटिया काय झालं रे हा? बंट्या बंट्या. अरे हा बंट्या कोण? काय सांगू, त्याला ना बॅट आणि बॉल आम्ही नाव दिलं बंटिया. अरे मेला मगापासून मी ओरडतोय पाकड्या रे पाकड्या, कसा आवाज देईल मला? आता लवकर बोलव त्याला. बंटिया बंटिया अरे इकडे काय भेटली काय तुला? अरे काय आहे कुठे? घेऊन ये रे. अरे आज लवकर दूध काढायचं आई गुरे सोडायला घरा उभे उठायला आई गुरे सोडायला आई गडबडते जोराला गुरे लावले करायला वाया सावरचा डोंगराडेला वाया चुकले कटेला सावरचा डोंगराडेला काय चुकले कटेला लाला उशीर उठायला मी गाय बघायला गेलो होतो तल्यावर. तल्यावर गेलो होतो तल्यावर. तिथला आपल्या गावठी पोला भेटली. मी पोलांना कसला ना बॉल भेटता. बॉल भेटता धरली की नाही मला मी घेऊन गेलो. अरे पण तिला गाय तिला भेटली तेव्हा गाय मी तोडली. तोडत होतो ते भेटलं मला घेऊन गेलं तो बघ. घेऊन गेलं तर गेलं. आता म्हणतात लय मोठी मॅच आहे. काय बोला? लय मोठी मॅच आहे. अरे मॅच बाजूला येऊ देव पप्पा आहेत ना त्यांनी पण आपला मॅच खेळायला सांगितलं. काय सांगतो आधी माझी मॅच आहे. आधी माझी मॅच गेलो मॅच खेळायला. त्यांचं ऐकलं की गावठी बोलायचं म्हटलं बोलत तर जाऊया. गेलो बोल होता एक पोलगा मला बोलला बॅटिंगला उतर. मी म्हटलं नाही दिवस त्याला बॅट धरले दुसऱ्या बॅटचा अनुभव होता. काय सांगू तुला? काय सांगतोय? होय गेलो पुढं बॅटिंगला उतरवली. पहिला काळा कोणतरी बॉलर होता काय माहिती उचला होता. आता मोठी मोठी कॅट होती. काय घातला नव्हतं मला नाही माहिती. त्याला बघून माझी अर्धी फाटली. त्याला बघून माझी अर्धी फाटली. अरे बापरे मग पुढे काय झालं? काय सांगू तुला? बॅटिंगला उतरलो अति ताई घेतली अति घेतली. म्हटलं आता येतो. म्हटलं आता पहिल्याच बॉलवर सिक्स मारतो. पहिल्याच बॉलवर सिक्स मारतो. मी फुल नाही आली. फुल कॉन्फिडन्स. काय होता? फुल कॉन्फिडन्स. अरे तुझी भाषा मला समजत नाही ना. आणि हे काय माहितीये का देव बाप्पा आले ना त्याची ना तुमची जोडी चांगली बनवले. देव बाप्पाला पण विट्टी दांडू आणि पलीचा
लय बेकार माल आहे बघ. कॅन्टात करून टिकलोय काय बोलतोस काय? आता पुढे गेलो मी कॉम्प्युटर माझा होत आलोय हा. म्हणजे म्हणतात ना कल्पित कल्ती हा, हा, हा. काय कल्पित कल्ती तातत्य तातत्य होतं माझ्याकडलं होतं. मी गेलो त्यानं पहिला बॉल टाकायच्या आधी तमलून ये पोलगी गेली. अगं पोलगी गेली तुंडल पोलगी. ए, बापाची आहे बघ. काय सांगितलं काय सांगितलं होतं? तुझ्या ताकद मी आहे. तू पण जाता स्वतः. अरे बापरे. काय बापरे. आता सांगितलं आपल्या दोघेला नाही. तुला आता मी कधी बॅट बॉल खेळायला पाठवणार नाही. आता नको करू. आता नको. त्याला काय मला बॅट बॉल लय आवडते. आपल्याला ना बॉल बॅट खेळता खेळता दुसरीकडे कामगिरी करायची आहे बघ. आता होय हा. ते काय होय ए बाबा सांग त्याला काय ते. काय माहितीये काय या दोघांनी तुला बोलवायच्या अगोदर त्या गायला आणायची होती ना म्हणून तुला मी बोलवला. त्यांच्या अगोदर या दोघांनी मला एक कामगिरी सांगितली. बांधली मग बसली. आणखी आमच्या त्याला माहिती अरे दीर्घपणे कामाला कामगार चालले 1600 360 गोपिकांचा मेला. काय कोण मेला गेला? म्हणजे अरे जमाव. आता होय त्या आपल्या गोकुळातून मथुरेला चालले. दूरचा प्रतिबंध करून त्यांच्याकडून दही दूध आपण इथेच या गोकुळातच राहिले पाहिजे बघ. मथुरेला जाता कामा नये. म्हणजे दही दूध खायला मिळणार वाटतं. एक नंबर. बरोबर मला तू बघ. आणि ही कामगिरी तुला बघ. त्याच्यामध्ये एक शालूदाची आहे मावशीबाई लय हुशार आहे बघ. काय सांगतो काय एक असा फटाका मारला तर तुझं हे लाल केस पण खाली होती बघ. आता मला कलाईतच हा, काढा. आता बघ थोड्या वेळा त्याचा यायची वेळ झाली बघ. माझी ही काठी हा याच्याकडे बघ हा. आणि येतील हा. जास्त आगाऊपणा करायचा. हा मी कुठं आगावाय हा बघा बघ. बघू दे दाखव. मावशीसाठी खास पब्लिक मधून फरमाईश आहे. काष्टेवाडीचा स्टार मेकॅनिक राज काष्टे, काष्टेवाडीचा स्टार मेकॅनिक राज काष्टे यांच्याकडून मावशीसाठी खास 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. राज काष्टे स्टार मेकॅनिक. पुढे घ्या बाटली दारूची दारूची बाटली आणि माझ्या राजची कितभर बाटली. तसेच किरण नेवरेकर मावशीने नाव घ्यायचं आहे. यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. किरण नेवरेकर. कांदा 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 पुसका कांदा पुसका माझ्या किरण नावाचा बांधाची पोटका. तसेच दीपक नेवरेकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. दीपक नेवरेकर. दीपकराव तुम्ही पण विचारा आमच्या दीपकरावला पहिल्यापासून नाव आहे माहिती आहे काय? त्यांना बटाट्याची भाजी नाही आवडायची. बटाट्याची भाजी कोरड असते शिजून
बटाट्याच्या भाजी कोरड्यात किसून आणि माझ्या दीपकरावांनी कल्लने चाटून बसून. तसेच विनोद नेवरेकर आणि राजेश नेवरेकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. विनोद नेवरेकर आणि राजेश नेवरेकर. ही जरा शहीद असली माणसं आहेत. त्यांचा जरा मानपण राखला पाहिजे. आता एवढी सगळी प्रजा बसलेली आहे, त्यांची पण जरा मान राखला पाहिजे. आपल्या दिंडी गावाचे ग्रामदैवत, आपल्या दिंडी गावाचे ग्रामदैवत केदारेश्वर वाघजाई माता, कालकाई माता यांच्या चरणी फुल वाटे वाचून आणि या दोघांचं नाव घेते तुमच्या रसिकजनांचा मान राखून. अरे पांड्या, फक्त आता तर मावशी बद्दल तुला काय सांगायची गरजच नाही, बरोबर ना? दूध घ्या दूध. काय गं, हो? अरे दूध मागत पडायचं. अरे बाबा इकडे या गौरणीला जाऊन विचारायचं आल्या कुठून आणि जायच्या कुठे काय विचारणार? हा एवढे दिवस मी खाल्लं तू. कुठे तुला? आता मला गाव भेटायला त्याला त्याला एवढे दिवस खाल्लंय तू. आता तू पण जरा खा. आता मोठा हो. भक्त हो. आली खाल्लोय त्याला. मी डाव? अख्खी डाव? बघा येतोय. त्याला वाजविलं. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं काय याला? अरे बघ बाबा आम्हाला काय ती सवय नाही. तू बघ तुझं पोरगं आहे, काय झालं ते बघ जरा. काय सांगू? त्याला सांगितलं हळूहळू खा. आणि डायरेक्ट खाल्ला. अरे बघ बाबा तुझं अटक असेल, बाबा जाणार असेल जाऊन. आणि मी एवढं खात होतो. मला माहिती आहे. मी एकदा ना असं तू याला केलं होतं बघा आता. आवाज गेला. अरे तुझा बाप असून तुला माहित नाही बघ. तुला पडलं कसा केलं जरा. काय तर दूध, काय तर दही, सगळं ओकेमध्ये. वडी मला टक्कर आली. तुला होय? अरे, तुला सांगितलं होतं ना, हळूहळू खा. मी आता अगोदर खायचो, हळूहळू खायचो. अरे बाबा इकडे हा ना तुला पण मार खावी आणि आम्हाला पण मार खावी. काय गेला तो डायरेक्ट आतमध्ये घुसला आणि गेला तर मावशीच्या पाठी असला. आता ह्याला सोडतील काय सांग मला. त्याने जास्त दूध बरं, खाल्लं. आता एक काम कर तू जा आणि त्यांच्या शाळेची कोण मावशी आहे तिला जाऊन विचार आल्या कुठे जायच्या कुठे. जा लवकर जा. हळू दे त्याला. अरे आपण शेकायला अरे बाबा लाजला वाटतो, लाजला. बाबा लागला. अरे तुझा पोरगा कमोल. हॅलो हॅलो. देव बाप्पा आपल्याला काय सोडणार नाही बघ. काय झालं काय? अरे पांड्या, आपण मावशीला बोलवून घरात झालाय बघ. अरे पांड्या, तू मावशीला भरपूर दिवसाला
काय तर मला गीत वाटतं बोलतो काय काय तुला नाही समजलं अरे ह्या पाठी लागली बाबा आता आपल्याला मार पडू. अरे काय बोलतो? आपलं तुझं प्रेम सांगतं का पुढे? ऐकलं का आमचा कायदा? बघून घे आम्ही ही बातमी आम्ही देवबाप्पाला पुढे जाऊन सांगतो ठीक आहे आणि बसल्याची नाही बघ आणि तू कुंजवणात ये. आम्ही बघतो तर काय करायचं आता मी जाऊन येतो तुम्ही जाय थांब ती मधली बसले ना ती मला जाम आवडली बघ नको म्हणतोय धाम मजा लय आली पण हल्लं लय लागलं ठीक आहे मी जाऊन आलो त्याला जाऊन आलो तू थांब Thank you.